मस्त आपण आता कैरीचा टक्कू बघतोय। कैरी किसून घेतलेली आहे, साल काढून। मोहरीची डाळ आहे बारीक वाटून घेतलेली, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, मेथीचे दाणे आणि गूळ ही फोडणी थोडी करून घेतलेली आहे। थोडंसं मोहरी वगैरे तुम्ही बघत असाल तर मी आधी घातलेली आहे, तेल तापलेलं होतं म्हणून। त्याच्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आपल्याला। हा हिरव्या मिरचीचा टक्कू दाखवते मी। वर्षभर टिकणारा लाल तिखटाचा तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे। हा साध्या लागत आपण एक 5 ते 6 दिवस हा टिकू शकतो। कढीपत्ता घातलाय, कढीपत्त्याने खूप छान त्याला चव पण येते आणि त्याचे छान स्मेल, वास पण खूप छान येतो। हिंग घातलेला आहे। ही फोडणी एवढ्यासाठी आधी दाखवते की ही थंड केल्यावर आपल्याला घालायची, तर आपलं बाकीचं सगळं करेपर्यंत फोडणी थंड होईल म्हणून फोडणी आधी केलेली आहे। हळद घातली त्याच्यामध्ये आणि आता तुम्ही बघत असाल तर आपली ही फोडणी तयार आहे। मेथीचे दाणे थोडे घातलेले होते त्याच्यात आणि अशी फोडणी साईडला ठेवायची आणि टक्कू आता करायला घेऊया आपण। कैरी किसून घेतलेली आहे साल काढून, त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो। हे एका कैरीचा टक्कू आहे हा, अगदी तो लगेचच संपवायचा असतो म्हणून खूप केलेला नाही आहे। त्याच्यानंतर ही जी मोहरीची डाळ आहे तर ती आपण वाटून घेतली, मिक्सरला लावून घेतलेली आहे। आपण लोणच्याला वापरतो मोहरीची डाळ, ती डाळ आहे ही। त्याच्यानंतर गूळ घातलेला आहे। हे सगळं एका कैरीचं प्रमाण मी दाखवते। आणि हा जो हिरव्या मिरचीचा आहे हा खूप चविष्ट लागतो खायला। आणि लाल तिखटाचा सुद्धा दाखवणार आहे। हा एक वेगळा प्रकार तुम्हाला हिरव्या मिरचीचा म्हणून आधी दाखवते। सध्या कैऱ्या बाजारात उपलब्ध आहेत, तर नक्की करून बघा हा, आणि खूप छान आवडेल तुम्हाला हा। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला गुळाला पण थोडंसं पाणी सुटतं, पण काही हरकत नाही, नंतर ते टेस्टी लागेल त्याच्यामध्ये। आणि हे आत्ता ताटामध्ये मुद्दामून जिन्नस सगळे दाखवल्यानंतर तुम्ही एका बाउलमध्ये हे काढून घेऊ शकता किंवा बाउलमध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, कारण फोडणी घालायच्या वेळेला आपल्याला तो बाउलमध्ये घ्यावा लागेल। तर सगळा छान एकजीव झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यावर ही फोडणी घालायची। आपली फोडणी थंड झाल्यानंतरच घालायची। आणि असा हा आपला कैरीचा अगदी पटकन करता येणारा टक्कू तयार आहे। नक्की करून बघा रेसिपी। आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रेसिपी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आधी मिळेल। आपल्या पारंपरिक रेसिपी सर्वांपर्यंत पोचतील। तर हा टक्कूचा रंग खूप छान येतो, टेस्ट अतिशय लागतो। नक्की हिरव्या मिरचीचा हा टक्कू तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी।